दिल्ली येथील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ बहुजन विद्यार्थी परिषद सांगलीच्या वतीनं स्टेशन चौक येथे भव्य निदर्शने करण्यात आली। या आंदोलनात विद्यार्थी, युवक तसेच विविध परिवर्तनवादी संघटना आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ बहुजन विद्यार्थी परिषद सांगलीच्या वतीनं स्टेशन चौक येथे भव्य निदर्शन आंदोलन आयोजित करण्यात आले होते। या आंदोलनाचे निमंत्रक परिषदेचे अध्यक्ष डॉ. सचिन सवाखंडे असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर थांबवावा अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे। या आंदोलनात नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सुरेश दुधगावकर, माजी नगरसेविका शेवंताताई वाघमारे, श्वेत कांबळे, पोपट कांबळे, प्रभात हेटकाळे, सुलेमान मुजावर, अय्याज कारसमी, दयानंद कांबळे, मुबशीर नदाफ, अविनाश माने, श्रीधर चिटकुणकर, पियुष भाटे, सौरभ रसाटे, गॅब्रिएल तेवडे, मनोज गाडे, संतोष कांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। परिवर्तनवादी विचारांचे सर्व विद्यार्थी, युवक तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या निदर्शनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। नीटचा पेपर लीक झाल्यानंतर परीक्षा ज्या रद्द झाल्या त्यामुळे मानसिक तणावातून सुमारे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि या घटनेमुळे संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली। त्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण चालू केले। खरं पाहता सरकारने सोनम वांगचुक यांच्या बरोबर चर्चा करून, संवाद करून हा प्रश्न मिटवायला पाहिजे होता व त्यांच्या मागण्या मान्य करायला पाहिजे होता। परंतु उपोषणाच्या 21व्या दिवशी पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतले आणि हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला। या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर पसरले व संपूर्ण देशभरातून विद्यार्थी हे दिल्ली येथे जमा झाले आणि दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी त्यांनी प्रचंड मोठे आंदोलन सुरू केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा सर्वांचा हक्क अधिकार असताना त्या ठिकाणी शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुष असा लाठी हल्ला केला। या लाठी हल्ल्याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत व विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत आहोत। यामध्ये विद्यार्थ्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत तर प्रमुख मागणी ही आहे की शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांनी या सर्व घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा दिला पाहिजे। तसेच दुसरी प्रमुख मागणी अशी आहे की जे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबांना 1 कोटीची नुकसान भरपाई ही दिली पाहिजे। त्याचबरोबर आंदोलन ठिकाणी जे लाठी हल्ला झाला त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींवर हल्ला करून देखील त्यांच्यावर त्यांनी FIR दाखल करून जे गुन्हे दाखल केल्यात तर ते गुन्हे दाखल केलेले त्वरित मागे घ्यावेत अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे। या सर्व मागण्यांना आमचा पाठिंबा आहे। उपोषण जबरदस्तीने तोडणे असू दे, त्यानंतर लाठी हल्ला करणे असू दे आणि शैक्षणिक सिस्टीम मधला हा सगळा घोळ हा सरकारचा बेजबाबदारपणा आहे आणि आम्ही त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आणि या ठिकाणी सर्व आंदोलकांच्या वतीने मी या ठिकाणी एक इशारा देतोय की येत्या 4 दिवसामध्ये या आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही उग्र आंदोलन सांगलीमध्ये या ठिकाणी करू असा या ठिकाणी मी बहुजन विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष म्हणून इशारा देत आहे। जय भीम।